निवडणुकांच्या निकालांचं महावेगवान कव्हरेज आपण आज दिवसभर जय महाराष्ट्रवर पाहत राहणार आहात। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतीये। उत्साह लागून राहिलेला आहे, उत्सुकता लागून राहिलेली आहे की नेमका निकाल आज काय लागेल। अवघ्या काही तासामध्ये हा कौल स्पष्ट होईलच। आणि आपल्यासोबत मान्यवर आहेत। मगाशी ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की यंदाची निवडणूक जी आहे ती भाजप आणि शिवसेनेभोवतीच जी काय केंद्रित राहिलेली आहे का आणि काँग्रेस राष्ट्रवादी थोडीशी साइडलाईनला लागून राहिलेली आहे का, हेमंत देसाई यांना त्याच्यावर बोलायचं होतं। सर, मी तुमच्याकडे येणारच आहे, मात्र त्याआधी दादरमध्ये मतमोजणीला जी थोड्या वेळात सुरुवात होणार आहे तिकडची नेमकी का आता सध्या परिस्थिती काय आहे, आपला प्रतिनिधी आहेत आपल्या त्या ठिकाणी हेमंत बिर्जे, आपण त्यांच्याकडून या संदर्भातला आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हेमंत, नेमकं आता काय वातावरण आहे, काय माहोल आहे त्या ठिकाणी? वृषाली, सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू होईल, पण त्या अगोदर पोलिसांनी संपूर्णपणे त्या परिसरामध्ये कशा पद्धतीने आपलं जे संरक्षण आहे, जी सुरक्षा आहे ती कशा पद्धतीने दिलेली आहे आपण पाहू शकता। या मतमोजणी केंद्रावर आतापासून जे 182 ते 192 प्रभाग आहेत त्या मतदान केंद्रांची संपूर्ण मोजणी होईल, मतमोजणी होईल। आणि मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी, त्याचबरोबर विविध राजकीय पक्षाचे म्हणजे शिवसेना असून दे, भाजप असून दे, मनसे असून दे, आणि काँग्रेस असून दे, ह्या पक्षाचे कार्यकर्ते आता पोचलेले आहेत। मतमोजणी 10 वाजल्यापासून सुरू होईल। सकाळी 11:30 पर्यंत पहिला ट्रेन येईल अशा पद्धतीची माहिती आहे। पहिली फेरीमधला जो पक्ष वरचढ असेल, जो पक्षाला सर्वात अधिक जागा असतील तो पक्ष इथे सरस ठरेल अशा पद्धतीचं बोललं जात आहे। कारण मनसेने हा गड राखला होता महानगरपालिका निवडणुकीत, आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तो गड पुन्हा एकदा शिवसेनेने खेचून घेतला होता। त्यामुळे शिवसेना आणि भाजप आणि मनसे यामध्ये ही लढत आहे, पण शिवसेना आणि मनसेमधली ही लढत स्पष्ट दिसते आहे। आणि हा गड पुन्हा शिवसेना घेते आहे की मनसे घेते आहे हे पाहणं गरजेचं आहे। नक्कीच, आणि हा कौल जो आहे तो काही तासातच स्पष्ट होणार आहे। हेमंत, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोत। आता आपण न्यूजरूम मध्ये वळूयात, मान्यवर या ठिकाणी आहेत। सर, तुम्हाला मगाशी ज्या पद्धतीने एक बोलायचं होतं की यंदाची निवडणूक जी आहे आपण पाहिलेले की भाजप आणि शिवसेना एकमेकांवर चिखलफेक करण्यातच मग्न होती। याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घ्यायला पाहिजे होता, मात्र त्या अर्थाने आणि त्या पद्धतीने त्यांनी तो फायदा उचलल्याचं दिसलं नाही। त्यापूर्वी एक मुद्दा मला सांगायचा होता की जो शिवछत्रपतींच्या संदर्भात की शिवछत्रपतींवरती पूर्ण हक्क शिवसेनेने सांगत राजकारण केलं, आणि भारतीय जनता पक्षाचं कडे शिवसेना आता असं बघते की दिल्लीश्वर येथे ज्याप्रमाणे काँग्रेसवर टीका करत होती शिवसेना, त्याप्रमाणे हे दिल्लीचे राज्यकर्ते आमच्यावरती राज्य करत आहेत, ही जी भावना शिवसेनेने पेटवली आत्ता याच्यामध्ये। आणि त्यामुळे भाजपने काय केलं, संपूर्ण स्ट्रॅटेजी अशी केली की शिवछत्रपती हे आमचेच आहेत। नंतर संयुक्त महाराष्ट्रामध्ये तुम्हाला त्या आंदोलनाच्या काळामध्ये काही काळ गुजराती विरुद्ध मराठी असा मोठा वाद मुंबईच्या निमित्ताने निर्माण झाला होता, आणि भारतीय जनता पक्ष हा मुख्यतः गुजराती मारवाडी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं। तर ते जे संपूर्ण आपली पर्सनॅलिटी आहे ती बदलण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे भाजपने केला। देवेंद्र फडणवीस हे तर मराठी आहेतच, पण त्यांनी शिवछत्रपतींचा वारंवार उल्लेख केला संपूर्ण प्रचारामध्ये। शिवछत्रपतींच्या प्रेरणेने सुराज्य स्थापनेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं संपूर्ण कॅम्पेनचं मेन कॅशलाईन त्यांची होती, हे लक्षात घ्या। नंतर हुतात्मा चौकामध्ये त्या मंडळींनी शपथ घेतली, म्हणजे आम्ही सुद्धा संयुक्त महाराष्ट्रवादी आहोत अशा प्रकारचं ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला। आणि त्यामुळे शिवसेनेच्या प्रयत्नांना उत्तर देण्याचा आणि त्यामुळे एका राष्ट्रीय पक्षाचं एक महाराष्ट्रीयकरण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न हा भाजपने याच्यामध्ये केलेला आहे। दुसरा मुद्दा जो आहे तो नोटाबंदीचा आहे। नोटाबंदीच्या मुद्द्याचा परिणाम नगरपंचायती किंवा या निवडणुकीमध्ये दिसला नाही कुठल्याही प्रकारे, पण आता हा बघायला पाहिजे की केवळ मुंबईत नाही तर ग्रामीण भागामध्ये नोटाबंदीचा परिणाम दिसण्याची, कारण तिथे नक्कीच फटका बसलेला आहे, ती शक्यता जास्त आहे। मुंबईमध्ये तो दिसेल का, मला असं वाटतं की ज्या अर्थी नगरपंचायतीमध्ये इतका फॅक्टर तो महत्त्वाचा राहिला नाही, आणि त्याप्रमाणे शहरामध्ये तो इतका राहणार नाही, पण ग्रामीण भागात राहिला मुद्दा। या आता जो कौल आपल्याला मिळेल जिल्हा परिषदांचा, त्याच्यामध्ये याचा हे परिणाम दिसून येईल असं मला वाटतं। कारण जिल्हा सहकारी बँका, सहकारी क्षेत्र यांचा खूप जवळचा संबंध असतो शेती याचा, आणि त्याला नक्कीच फटका ग्रामीण भागामध्ये विशेष फटका बसलेला आहे। त्यामुळे त्याच्याबाबत त्याचा परिणाम नक्कीच जाणवेल असं मला 100% वाटतं। पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यामध्ये काँग्रेसने पहिल्यापासूनच हार पत्करली, म्हणजे काँग्रेसचं तुम्ही बघा की शेवटच्या
काही दिवसामध्ये दिग्विजय सिंग वगैरे सगळे नेते आले, पण काँग्रेसचा सुसंघटित प्रयत्न याच्यामध्ये दिसला नाही। याचं कारण काय की 3 माजी मुख्यमंत्री या पक्षामध्ये आहेत, त्या तिघांची तोंड 3 दिशांना आहे। एकमुखी नेतृत्व ज्याला आहे ते असं संपूर्ण दिसून आलं नाही। संजय निरुपम, गुरुदास कामत हे दिसलं, पण त्याच्या पलीकडे काँग्रेसचे जे सगळे नेते एकत्र येऊन काही प्रचार करतायत, मोठा शुभारंभ करतायत, अशा प्रकारे काहीही दिसलं नाही। त्यांची कुठली स्ट्रॅटेजी दिसली नाही काँग्रेसची। आणि राष्ट्रवादीची तर काँग्रेस मुंबईत ताकदच नाही। तेव्हा शरद पवारांनी असं कबूल केलं की आमचं जे ग्रामीण नेतृत्व आहे म्हणजे राष्ट्रवादीचं, त्यांनी मुंबईचे प्रश्न आणि मुंबईच्या संबंधी आत्तापर्यंत नीट विचार केला नाही। तो करायला पाहिजे होता असं मी गेले काही वर्ष त्यांना सांगतो आहे, पण ते असं स्पष्टतेने सांगितलं आणि ते खरंच आहे। मुंबईमधल्या अल्पसंख्याकांना सुद्धा आपल्या मागे उभं करण्यासाठी त्यांनी काही मेळावे घेतले, पण त्यांना यश मिळालं नाही। त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये हे मुंबईत तर काही ताकद दिसून आली नाही आणि त्यांची आघाडी मुंबईमध्ये संजय निरुपम यांच्यामुळे होऊ शकली नाही आणि हा त्यांनी स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतला आहे। आणि त्यामुळे काँग्रेसला तर स्वतःला आत्मनाश करण्याची एक काही हुक्की आलेली की काय, की आता आणखीन संपूर्ण पक्ष साफ करायचा का काय त्यांना असं वाटावं, अशी परिस्थिती आहे। आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे, कारण काँग्रेसचा विशेषतः मुंबईमध्ये 100% बेस आहे, चांगला बेस आहे। ती आपोआपच त्यांच्याकडे वोट्स काही आहेत, तर ती वोट्ससुद्धा त्यांना नको आहेत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे। आणि परंतु हे चित्र पुढच्या काळामध्ये बदलू शकतं जर नेतृत्वाने सुसंघटितपणे प्रयत्न केला आणि व्यूहरचना आखली तर। सावंत सर, काय वाटतं, नियोजनाचा अभाव, एकजूट नव्हती, याचा फटका काँग्रेसला बसलेला आहे, याआधी सुद्धा बसलेला होता आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा बसेल? नाही, एक गोष्ट मला एक निदर्शनास आणण्याची वाटते की 2014 पासून मुंबईतलं राजकीय म्हणजे पॉलिटिकल वातावरण हे टोटली बदललेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। 2014ची जी निवडणूक झाली ती पहिल्यांदा शिवसेनेने भाजपाच्या विरोधात म्हणजे मागील 20 वर्षाची जी युती होती ती तुटली आणि त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। त्या निवडणुकीत काय झालं होतं की देशाची जी आर्थिक राजधानी आहे मुंबई, त्यामध्ये 15 आमदार भाजपाचे, 14 आमदार शिवसेनेचे, 4 आमदार काँग्रेसचे, 1 MIM आणि 1 समाजवादी पार्टी। याचा अर्थ काय आला की त्या निवडणुकीपासूनच मुंबईतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं जे संख्याबळ आहे ते हळूहळू कमी होत गेलं। त्यानंतर 2015 साली झालेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक असू दे, त्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप एकमेकाच्या विरोधात लढले, त्यांनी बाकी कोणाला स्पेसच दिला नाही। म्हणजे ओव्हरऑल प्रचारामध्ये सुद्धा आणि नंतर झालेल्या निकालावरती लक्ष घातलं तर त्या शिवसेना आणि भाजप सोडून बाकी कोणतेही पक्ष दिसून आलेले नाहीत। तोच किस्सा मुंबई महानगरपालिकेमध्ये अवलंबिला गेला। आपण संपूर्ण मागील 3 आठवड्याचं जर आपण कॅम्पेन बघितलं तर त्यामध्ये केवळ आणि केवळ शिवसेना विरोधात भाजप हीच रंगत होती। आणि देसाई सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की भाजपमधल्या ज्या अंतर्गत लाथाळ्या होत्या, म्हणजे विशेषतः संजय निरुपम गट, काँग्रेसमधील संजय निरुपम गट विरोधात गुरुदास कामत गट, मध्यंतर नारायण राणे नाराज होते, पण शेवटी त्यांची नाराजी दूर करण्यात आली। म्हणजे एक संघ असं काँग्रेस वाढलेलाच नाही, लोकांना दिसून आलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे छगन भुजबळ ज्यावेळी मुंबईचे अध्यक्ष होते तेव्हापासून हे मुंबईला वाढच झालेली नाही। याचं कारण त्या पक्षाच्या नेतृत्वाला जास्त माहिती आहे, मात्र ओव्हरऑल मुंबईवरती जो एक आधी तंबू होता मागील 97 पासून साधारण 2 दशकं तो शिवसेनेचा राहिला। आणि याही निवडणुकीमध्ये केवळ आणि केवळ शिवसेना विरोधात भाजप अशीच निवडणूक झालेली आहे। बरोबर, म्हणजे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं आपल्याकडे म्हणतात। मात्र हा लाभ घेण्याची एक संधी काँग्रेसकडे होती, मात्र त्यांनी तो लाभ काही घेतला नाही, त्यांनी ती आयती संधी हातातून सोडून दिली असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। नाही, गेल्या वेळी कसं आहे, जर आपण संख्याबळाचा विचार केला तर गेल्या वेळी 2012च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा नंबर 2चा पक्ष होता मुंबई महानगरपालिकेमध्ये। शिवसेना ज्या ठिकाणी 75 होती त्या ठिकाणी काँग्रेस 52 नगरसेवकांचा एक संख्याबळ असलेला विरोधी पक्ष। मात्र आताचं एकूण सिनेरिओ पाहता ते त्यांचं संख्याबळ सुद्धा 52 राखतील की नाही याबाबत शंका निर्माण होते, कारण तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आयदर भाजप असेल किंवा शिवसेना असेल। म्हणजे हा काटेकी टक्कर जर आपण म्हणायचं झालं तर 1 आणि 2 नंबरसाठी शिवसेना आणि भाजपमध्येच असेल, काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला किंवा मनसेला। जो मनसे गेल्या 2012च्या निवडणुकीमध्ये 28 नगरसेवक निवडून आले होते, साधारण 9.5 लाख म्हणजे 46 लाख वोट बँकेपैकी 20% शेअर हा मनसेने घेतला होता, तो या निवडणुकीमध्ये मनसेकडे सुद्धा राहणार नाही। त्यामुळे विरोधकांना काही त्याचा फायदा झालेला या निवडणुकीत दिसून येणार नाही। नक्कीच देसाई सर,
संजय सावंत जे म्हणतात त्यामुळे काँग्रेसच्या बाबत, आता काँग्रेसचं इथे परंपरा किती मोठी होती, म्हणजे सका पाटील, मुरली देवरा मोठमोठी नावं होती काँग्रेसच्या राष्ट्रीय संघटनेमध्ये सुद्धा यांना फार महत्त्व होतं. आणि मुख्यतः याच्यामध्ये मुस्लिम समाज जो आहे तो काँग्रेसच्या मागे वर्षोनुवर्ष होता. बाबरी मशिदीच्या नंतर मुस्लिमांना असं वाटलं की आपलं संरक्षण करण्यामध्ये हा कमी पडलेला आहे. त्यानंतर समाजवादी पक्ष, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, त्यानंतर समाजवादी पक्षासारखे पक्ष उदयास आले, नंतर आता MIM आहे. त्यामुळे मुस्लिम मतपेढीसुद्धा विभागली गेलेली आहे आणि ती काँग्रेसच्या मागे ठामपणे उभी असल्याचं दिसत नाही. दुसरी गोष्ट आहे ती मुंबईमध्ये जे परप्रांतीय जे आहेत त्या परप्रांतीयांनासुद्धा आपल्याकडे खेचण्यामध्ये काही आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाजप यशस्वी झालं आहे. ज्याप्रमाणे देशभर ज्या मेट्रो सिटीज आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे तो वळलेला आहे, तसंच यांच्याकडे वळलेला आहे. हे दोन जे मोठे फॅक्टर्स आहेत जे काँग्रेसचे हे होते. नंतर मुंबईतला जो दलित वर्ग आहे त्या दलित वर्गालासुद्धा ज्याप्रमाणे काँग्रेसकडे तो होता अगदी मोठ्या प्रमाणामध्ये, तो सुद्धा मोठा पाठीराखा वर्ग कमी झालेला आहे काँग्रेसचा. पण काँग्रेसने कुठल्याही वर्गामध्ये ठामपणे आणि चांगल्या प्रकारे सुसंघटितपणे कामच करत नाही. काँग्रेस कुठल्याही मोठे इश्यूज करत नाही, रस्त्यावरती उतरत नाही आणि सत्तेबाहेर गेल्यानंतर तो पक्ष संपूर्णपणे शिथिल झालेला आहे, त्याचे गलित गात्र झालेले आहे पूर्णपणे. यावर थोरात सर आणि चावरे मॅडमना पण काही बोलायचं आहे. मात्र आपल्याला तुमची मत जे आहे या संदर्भात ते आपण जाणून घेणार आहोत. मात्र पुन्हा एकदा वेळ झालेली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.